कुंडल गावचे प्रतिष्ठित गलाई व्यावसायिक चेन्नई येथे गलाई व्यवसायात भरारी घेतलेले मनमिळावू स्वभाव व दानशूर व्यक्तिमत्व असलेले श्री सुभाष शेठ बापूराव लाड यांचे दिनांक 25/2/2024 रोजी आकस्मिक निधन झाले। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शोकाकुल लाड परिवार कुंडल व तमाम गलाई बांधव। रक्षा विसर्जन दिनांक 27/2/2024 रोजी सकाळी कुंडल येथे। आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा। अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल। मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप। शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच। मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक। आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध। गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। गलाई बांधवांना देशात व्यवसाय करताना अनेक अडचणी येत आहेत। चोरीचा माल घेतला म्हणून चोरट्याने बोट दाखवताच पोलिसांनी अनेक ठिकाणी गलाई बांधवांना उचलून नेण्याच्या घटना घडत आहेत। पण गलाई बांधवांचे संघटनच नसल्याने त्याला एकट्याला अशा घटनांना तोंड देणे शक्य होत नव्हते। पण अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनची स्थापना झाली आणि इतर राज्यांबरोबर गुजरातमधील गलाई बांधव ही मोठ्या संख्येने एकत्र आले। गुजरातच्या अध्यक्षपदी संपत शेठ माने, संघटनेचे राष्ट्रीय सचिव किरण शेठ हसबे आणि उपाध्यक्षपदी पारेगावचे युवा व्यक्तिमत्व जुनागड येथील व्यापारी श्री राजूभाई शेठ यांनी अत्यंत कमी वेळेत संघटनेची जिल्हावार बांधणी करण्यास सुरुवात केली आहे। त्याला प्रतिसादही अतिशय जोरदार मिळत आहे। महुवा येथील ज्येष्ठ गलाई व्यावसायिक अजयभाई साळुंके यांचे बंधू असलेले राजूभाई साळुंखे यांनी संघटनेत सामील होतात अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी होत अनेक कामांना गती दिली। पोलीस स्टेशनमधील केस असो, गलाई बांधवांचे अपघाती निधन असो, त्यांनी स्वतः हिरिरीने पुढाकार घेतल्याने हे प्रश्न सुटल्याने संघटनेत त्यांची कामाचा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली आहे। शिवजयंतीलाही त्यांनी मराठी गलाई बांधवांमधील एकीची वजरमूठ दाखवून दिली। त्यांना अध्यक्ष संपत शेठ माने व किरण शेठ हसबे यांची मोलाची साथ मिळत आहे। महिलांनी मराठी संस्कृती दाखवत ढोल ताशांबरोबर लेझिम खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले। राजूभाई साळुंके हे अतिशय दिलदार स्वभावाचे, सर्वांना मिळून मिसळून घेऊन जाणारे व्यक्तिमत्व असून अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांच्या कामाचा दांडगा प्रभाव त्यांच्यावर असलेला दिसतो। व्यवसाय सांभाळत त्यांनी गुजरात राज्याच्या बांधणीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे। शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी झाल्याने संघटनेतील त्यांचा कामाचा धडाका पाहून त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।